त्यामुळं आरक्षण वर्गामध्ये जरी तुम्ही येत असला किंवा खुल्या वर्गात जरी येत असला तरी आता मेरिट एकदम कट टू कट झालेले, हे महत्वाचा विषय. दुसरा विषय काय आहे, हे मेरिट मधून आल्यानंतर त्यांना सरकारी जर योजनेमध्ये फायदा मिळाला तर त्यांना परवडतं, परंतु खाजगी कॉलेजमध्ये जायचं म्हणलं तर ते परवडत नाही. अगदी आता डॉक्टर प्रकाश पवार जे आपल्या कार्यक्रमाला बोलणार आहेत, त्यांचा मुलगा MBBS ला डॉक्टर होण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च आला. तेच जर तुम्हाला इथं सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं तर तो काही हजारातच खर्च आहे. अगदी इंजिनिअरिंग कॉलेज जर तुम्ही COP ला गेला तर COP ला जे फ्री स्ट्रक्चर आहे, तर आमची सूचना काय आहे ते मी प्रामाणिकपणे सांगतो की शिक्षणाचं खर्च वाढवावा, खाजगी शिक्षण संस्थांना अनुदानित करावं, जेणेकरून त्यांना फी स्ट्रक्चर हे सरकारच्या बरोबरीचं राहील. सरकारमध्ये जे फी स्ट्रक्चर आहे आणि खाजगीचं फी स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये खूप प्रचंड तफावत आहे, काही हजार आणि काही लाखाची. तर ते फी स्ट्रक्चर जर आपण एक समान आणू शकलो सरकारचं आणि खाजगीचं, आणि खाजगी संस्थांना अनुदानित केलं म्हणजे त्यांना लागणारा चालवण्यासाठी खर्च जर देऊ शकलो तर हा जो मूळ संघर्ष आहे शिक्षणातला प्रवेशाचा तो संपतो. आणि अन्य ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र आज सगळ्यात प्रगत राज्य आहे, आज सुद्धा प्रगत राज्य आहे. सगळ्यात जास्त नोकऱ्या महाराष्ट्रात निर्माण होत्या. तुम्ही MIDCच्या माध्यमातून बघा, ITच्या माध्यमातून बघा, अन्य कारणाने ज्या वेगळ्या खाजगीतनं निर्माण होतात. परंतु तुम्ही जर बघितलं तर मुलं सगळी बाहेरच्या राज्यातनं येऊन इथं नोकरी करतात, म्हणजे इथं प्रगती होतीये परंतु इथल्याच मुलांना नोकरीत संधी मिळत नाही. पूर्वीपासून एक महाराष्ट्रामध्ये मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या 80% नोकऱ्या ह्या महाराष्ट्रात जन्मलेल्या माणसाला मिळाव्यात, अशी एक मागणी आहे पूर्वीपासून. म्हणजे स्थानिक रोजगार हा एक प्रश्न आहे, तर तो एक करणं गरजेचं आहे. बेरोजगारीचा टक्का कमी करणं गरजेचं आहे. आणि शिक्षण आणि नोकरी हाच मूळ विषय आरक्षण मागणी मागचा आहे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही त्यांना सूचना करतोय. म्हणजे जर 42,000 कोटी तुम्ही महिला याच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली म्हणा किंवा लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने देत असाल तर तुम्ही शिक्षणावरचा खर्च वाढवावा, जो कमीत कमी 6 ते 8% अपेक्षित आहे. छत्रपती शाहू महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो आपण, करवीर संस्थांचं. त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 23% खर्च हा शिक्षणावर केला होता. आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर दरडोई उत्पन्नामध्ये आणि प्रगतीमध्ये कोल्हापूर 1 नंबरवर आहे. त्याचं कारण सामाजिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या जी पेरणी शाहू महाराजांनी केली त्याचा आज रिझल्ट आहे. आरक्षण सगळं संपत चाललेलं आहे, दुसरीकडे आरक्षणासाठी नाही, मूळ प्रश्न काय आहे की सरकारकडे नोकऱ्या किती आहेत हा मी पहिला प्रश्न सांगितला. म्हणजे 41 लाख केंद्राकडं आणि महाराष्ट्राकडे 19 लाख. परत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की खाजगीकरणानंतर नोकर भरती कमी झालेली आहे आणि 3रा आणि 4था वर्ग जो असतो त्याची भरतीच होत नाहीये. ती भरती होत नसल्यामुळं तिथं जी काही लोक आहेत ती कंत्राटी पद्धतीने आलेली आहेत. म्हणजे सरकारकडे नोकऱ्या नाहीये, खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा बेरोजगारी आहे, परदेशातनं नवीन उद्योग येत नाहीये, नवीन उद्योग तयार केले जात नाहीये, बेरोजगारीचा टक्का सरकार जाहीर करते 40%. तर सर्व जाती समूहाचाच प्रश्न महागलेलं शिक्षण आणि बेरोजगारी आहे. तो काही एका जातीचा किंवा एका वर्गाचा प्रश्न नाही. परंतु राजकारणाच्या साठी जर एक जात आणि एक वर्ग समोरासमोर उभा करून जर काही राजकारण केलं असेल तर ते बरोबर नाही, ते लोकशाहीच्या हिताचं नाहीये आणि महाराष्ट्राच्या हिताचं नाही. जो महाराष्ट्र सरकारनं आपल्या जणांच्या हातात जो GR दिला त्याला आपण आदेश म्हणतात, मी गेल्या अनेक वर्षापासून सगळा अभ्यास केलाय, अनेक तज्ञांना भेटलाय. विषय असा आहे, ओबीसी समाज म्हणतो की आमच्यावर अन्याय झाला, हे म्हणतात की ओबीसी समाजाला धक्का नाही लागला. नेमका तो GR काय आहे? हैदराबाद गॅजेट लागू केल्यावर मराठवाड्यातल्या मराठ्यांना तो GR काय समजावून सांगा आणि नेमकं यातून मराठ्यांची फसवणूक झाली की खरंच आरक्षण? माझं मराठी शूद्र नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे जे सगळे गॅजेट बद्दल आता जी चर्चा होती, मग ती हैदराबाद गॅजेट असेल, कोल्हापूर गॅजेट असेल, सातारा गॅजेट, प्रत्येक जिल्ह्याचं ब्रिटिश गॅजेट करत होतं. आणि त्या गॅजेटमध्ये तिथली सामाजिक भौगोलिक सगळी जी परिस्थिती आहे तिथं जे काय आहे
त्याचा एक अभ्यास लिहिला जायचा आणि 1881 ते 1931 च्या जनगणनेप्रमाणे त्या जिल्ह्यातील जातीय जी काही वर्गवारी आहे किंवा टक्केवारी आहे तिची फक्त नोंद आहे. आता हैदराबाद गॅझेटमुळे काय होणार आहे की बाबा मराठवाड्यामध्ये कुणबी समाज राहत होता असा त्यातनं पुरावा मिळतो. आता पुढचा जो काही प्रकार आहे तिथं बाबा या गावात इथं कुणबी राहत होते. आता त्या कुणबी समाजाच्या माणसाला जे काही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळसपर्यंतचा प्रवास जो आहे, म्हणजे आता आपण समजा एखादं गाव घेतलं, त्या गावामध्ये कुणबी होती अशी पूर्वीची नोंद सापडली, पण तिथून पुढचा जो प्रवास आहे सर्टिफिकेट मिळण्यापर्यंतचा, तर तो मला अवघड वाटतो. शिंदे समितीच्या नंतर हे निश्चित झालं की बाबा मराठवाड्यात कुणबी आहेत, परंतु आतापर्यंत व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची ही फक्त 5,500 लोकांची झालेली आहे आणि 2-2.25 लाख नक्की माहित नाहीये. 2-2.25 लाख सर्टिफिकेट निघालेले आहेत काही पुरावे. तर ते थोडंसं अवघड आणि जटिल आहे, मी तुम्हाला सांगतो. कारण प्रश्न असा आहे की एकदा जर तुमची जात निश्चित झाली कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी, तर तुम्हाला वंशवळ जुळवावं लागते पहिल्यांदा आणि 4 नातेवाईक हे त्या जातीचे तुमचे जवळचे प्राथमिक नातेवाईक आहेत हे ते करावं लागतं आणि ती व्हॅलिडिटी करणं अवघड आहे. कुणबी सर्टिफिकेट मिळू शकतं, पण व्हॅलिडिटी आणि त्याचा लाभ घेणं आणि नक्की किती लोकांना खरंच कुणबी सर्टिफिकेट काढायचंय एक, त्याच्यानंतर शिक्षणास पात्र होऊन किती मुलांना त्याचा लाभ मिळतो 2, आणि शिक्षण झाल्यानंतर कुणबी ओबीसी मधून खरंच त्यांना सरकारी नोकरीमध्ये किती फायदा मिळतो. तर हा सगळा जर विचार केला तर आज ओबीसी समाज या GR हायकोर्टात चॅलेंज करणार आहे असं दिसतंय. आणि दुसरीकडं मराठा समाजामध्ये वातावरण आहे की बाबा आपल्याला न्याय मिळालेला आहे, तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नेमकं हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर तो GR टिकतो का इथपासून, तर त्या GRच्या निमित्ताने पुढच्या वर्षभरामध्ये किती लाभ मिळतो हे पाहायला लागेल. दादा, म्हणजे सरकारनं फसवणूक केली का? 2 प्रश्न. या सगळ्यानंतर सरकारनं फसवणूक केली का? आणि समजा मला हैदराबाद गॅजेट नंतर हे लागू झालं तर ओबीसी आरक्षणाला धक्का बसेल. मूळ प्रश्न काय मी तुम्हाला सांगू का, सरकारचं जे धोरण आहे आरक्षणाबद्दल त्याला एक मर्यादा आहे. सरकारने प्रथम सत्य मान्य केलं पाहिजे. आरक्षण का मागितलं जातं ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि ते मी अत्यंत मगासपासून सातत्याने सांगतोय की शिक्षण महागलेलं असल्यामुळं आपण आरक्षणाच्या वर्गात जर गेलो, ओबीसी झालो, SC झालो, ST झालो, तर आपल्याला आरक्षणामुळं माफक दरामध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल ही अपेक्षा आहे समाजाची. आणि मग आपण शिकलो तर सरकारी नोकरी लागेल. खाजगीकरणात अजून आरक्षण आलेलं नाहीये, त्यामुळे सरकारी नोकरी लागल या 2च अपेक्षा आहेत समाजाच्या. आणि समाजाला सत्य सांगितलं पाहिजे. त्यातलं एक उपाय जे ते शिक्षणाचं बजेट वाढवणं आणि दर्जेदार उत्तम शिक्षण माफक दरात देणं ही गोष्ट आहे. आरक्षणाच्या निमित्ताने सर्वांचं समाधान होईल अशी परिस्थिती नाही. सरकारचं डोकं ठिकाण्यावर नाही असं माझं मत आहे. कारण सरकारने पूर्ण एकूण आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे आणि सरकारने सांगितलं पाहिजे किंवा त्यांच्या मर्यादा काय आहेत. सातत्याने उभं राहणारं मागच्या 35 वर्षामध्ये मी तर जवळपास 30 वर्ष सातत्याने याच्यात काम करतोय. मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं, आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्यानंतर गायकवाड आयोगाबरोबर काम केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सारथी संस्था ही सरकारने स्थापन केली. तर सारथीमध्ये लाभधारक कोण आहेत? मराठा जात आहे, कुणबी जात आहे आणि त्याच्या उपजाती मराठा आणि कुणबी. सरकार एकीकडे सारथी संस्थेचा लाभ देत असताना कुणबी मराठा कुणबी मराठ्यांना त्याचा लाभ देते. म्हणजे सरकारला कुणबी मराठा एक असल्याचं मान्य आहे. दुसरं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्यामध्ये कुणाला लाभ मिळतो तर तिथेही नियम आहे. मराठा कुणबी या 2 जाती आणि उपजाती म्हणून मराठा कुणबी मराठा. म्हणजे सरकारच्या 2 जातींमध्ये मराठा कुणबी मराठा आरक्षणाच्या बरोबरच या 2 संस्थेमध्ये लाभ मिळतो. गायकवाड आयोगाने जो अहवाल दिला होता त्या अहवालाला सुप्रीम कोर्टाने नाकारलं, बरोबर आहे. हे नाकारल्यानंतर परत देवेंद्र फडणवीस सरकारने नव्याने एसीबीसी वर्ग तयार केला. एसीबीसी वर्गाचा अर्थ काय?
सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. सरकार काय म्हणतं 10% मराठा समाजाला एसीबीसी जे काही त्यांच्या अधिकारात नाही